पहिल्या सुरत स्वारीनंतर तिथल्या इंग्रज वखारीचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ऑक्झिडन यांनी लंडन येथील ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्य कार्यालयाला 26 नोव्हेंबर 1664 रोजी एक पत्र लिहिलं. ते पत्र अतिशय बोलकं आहे. त्या पत्रात तो लिहितो, जेव्हापासून तो इथे येऊन गेलाय, म्हणजे तो म्हणजे इथं शिवाजी महाराजांच्या बद्दल तो बोलतोय, जेव्हापासून तो इथे येऊन गेलाय तेव्हापासून आम्ही सगळेच भीतीच्या छायेखाली वावरत आहोत. असे वाटतं की तो पुन्हा येईल आणि तसाच अग्निप्रलय पुन्हा घडेल. तो शहराजवळ आल्याच्या नवनवीन अफवा रोज उठतात. भीतीने लोक सैरावैरा पळतायत. जे लोक तेव्हा शहर सोडून गेले होते ते अजून आलेले नाहीत. विरजी ओरा, हाजी कासम आणि इतर व्यापारी अजूनही आजारीच आहेत. सर्वशक्तिमान बादशाने, म्हणजे या ठिकाणी सर्वशक्तिमान बादशाह म्हणजे औरंगजेब, सर्वशक्तिमान बादशाने आम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय, पण तोच स्वतः हादरून गेलाय. सध्या तरी इथं शांतता आहे, पण तीही भीषण वाटते. तो पुन्हा येऊ नये म्हणून आम्ही सगळेच देवाकडे प्रार्थना करतोय. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरतेवर स्वारी केल्यानंतर तिथलं वातावरण असं दहशतमय झालेलं होतं. सुरतेवरून लिहिलेल्या या पत्रात शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णनच आपल्याला पाहायला मिळते. सुरतेवर स्वारी करून औरंगजेबाची आर्थिक रसद म्हणजे आर्थिक कोंडी करण्याचा शिवाजी महाराजांचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झालेला होता. यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, शिवाजी महाराजांनी अगदी सुरत बदसुरत केली असली तरी यामध्ये सर्वसामान्य रयतेच्या देटाला किंवा सर्वसामान्य रयतेला छळण्याचा किंवा त्याला त्रास देण्याचा कुठलाही प्रयत्न यावेळी झाला नाही, हे सुद्धा सर्वांनी ध्यानात ठेवले पाहिजे. असाच दुसरं एक पत्र आहे जे इंग्रजांना इंग्लंडला म्हणजे लंडनला पाठवलं गेलेलं होतं. ते पत्र मी पुढच्या भागात काय आहे ते तुम्हाला सांगणारच आहोत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.